14 महिन्यानंतर आपल्या देशात येण्याची संधी मिळाली होती. मग काय घेतलीत 20,000 रुपयाची चॉकलेट्स आणि कॅडबरीज, केली बॅकपॅक आणि पडलो की बाहेर. आणि एवढी चॉकलेट्स घेण्यापाठीमागचं कारण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच. पण मला सारखं वाटत होतं की कोल्हापूरमध्ये पोहोचल्यावर ती फिलिंग काय आपल्याला येणार नाही आणि त्याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की समजेल. एअरपोर्टवर आलो तर आपली फ्लाईट लागली होती. गाडी क्रमांक 15 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी. सकाळी 10 वाजता फ्लाईटनं टेक ऑफ केला जर्मनीमधून आणि थोड्याच वेळात आलं सुंदर असं जेवण. मग काही सुट्टी नॉट मध्ये पोट भरून जेवण पण केलं. त्यानंतर बसलो जरासं गेम खेळत. स्क्रीनवर आला मुंजा पिक्चर, मग जरा तो पण बघितला. पिक्चर बघून वैताग आला म्हणून जरासं झोपलो आणि थोड्याच वेळात दिसली मला ढगात लाइटिंग. शेवटी 6 तासाचा प्रवास करून पोहोचलो अबुधाबीला आणि त्या एअरपोर्टवर भेटला मला बेळगावचा मित्र. 6.5 तासाचं वेटिंग असल्यामुळे आम्ही काढला ट्रान्झिट व्हिसा आणि गेलो अबुधाबी फिरायला. पण टॅक्सीवाल्यानं चुकीची माहिती दिल्यामुळे आमचा प्लॅन झाला फेल आणि पैसा झाला वेस्ट. त्यामुळे आलो परत एअरपोर्टवर आणि इथं घेतले अबुधाबीचे फेमस खजूर. एअरपोर्टवर ओळख झाली या पुण्याच्या 2 मित्रांची जे युके वरून आले होते. फायनली अबुधाबी टू मुंबईला जाण्यासाठी फ्लाईट मध्ये आलो आणि रात्री 2:30 वाजता फ्लाईटने टेक ऑफ केला आणि 3.5 तासाचा प्रवास करून फायनली आपल्या मुंबईमध्ये सकाळी 7 वाजता पोहोचलो. आमची फक्त एअरपोर्टवर ओळख झाली असं वाटत सुद्धा नव्हतं, कारण पुण्यामध्ये यांना यांच्या घरी सोडून मग मी पुढे निघालो होतो. फायनली महाराजांच्या नगरीत पोहोचलो. पण तो फील न येण्यापाठीमागचं कारण म्हणजे गेली 40 वर्ष कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी थाटात उभारलेली कोल्हापूरची स्वागत कमान आज तिथं नव्हती. पण माझ्या फॅमिलीने आणि मित्रांनी माझं जोरदार स्वागत करून ही उणीव भरून काढली. परदेशातून मी पहिल्यांदाच परत आलो होतो, त्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. पण सेलिब्रेशन सुद्धा तितक्याच जोरात झालं होतं, कारण